जिल्ह्यातून उळेगाव. लय जवळ आला की तुम्ही. किती पोते आणले? मी 25 पोते आणले होते. कोणत्या प्रतीचा कांदा आहे? वाण कोणता आहे? वाण बसवंत पंचगंगा एक्सपोर्ट. बर, मग एका एकरात किती निघाला? एका एकरात निघाले 70 पिशव्या. 70. भाव काय मिळाला? भाव मिळाला 2200, 2000. खताच्या किमती ज्यादा, औषधाच्या किमती ज्यादा. खातं औषधं महाग असल्यामुळे हे आम्हाला परवडत नाही. मग खत तर कमी पैशात मिळायला पाहिजे, औषध चांगल्या प्रतीचं मिळायला पाहिजे. डुप्लिकेट औषधं देते ते किती बी फवारणी केल्या तर त्याच्यावर आजार होत नाही. तुम्ही शासकीय खत उत्पादन केंद्रातून घेतलाय का? नाही, ते आम्ही खाजगी दुकानातून घेतो. कितीला पोतं? खताचा 1500, 1900, 1800 खताचा पोतं. औषधं तर एक फवारणी 200 लिटरची करायची म्हणलं तर 2000, 1800 रुपये जातात आणि त्यानं काय सुद्धा फरक पडत नाही. खर्च किती येते लागवडीचा? लागवडीचा खर्च पूर्ण एकराला 45 ते 50,000 रुपये खर्च येतो. एकरी लावायला 12-13,000 रुपये घेते ती. काढाला चिराला 12-13,000 घेते ती. 70-80,000 रुपये जरी झालं तरी त्याच्यातून 45 ते 50,000 राहतात. 30,000 रुपये शेतकऱ्याला राहतात. मग भाव मिळाला तर पैसे राहतात. आता ह्या भावात तर काय राहत नाही. आता भाव किती मिळाला आजचा? आजचा भाव मिळाला 2200, 2000, 2600. किती फायदा झाला का नुकसानीमध्ये? नुकसानी तर म्हणजे हे खर्च वाजा धरला तर नुकसानच म्हणायचं नाही. एकरी कम से कम 200 पिशव्या, 150 पिशव्या उतार पडला तर पैसे होते. तर 2 दिवसाखाली भाव चांगला होता की? 2 दिवसाखाली होता, पण उतारा कमी असल्यामुळे परवडत होतं. मग आता उतार एकदम कमी ना, त्यातून भाव एकदम कमी म्हणलं तर परवडत नाही. कम से कम 4000, 3000 तर भाव राहा. सध्याला उत्पादन किती आहे एका एकरीमध्ये? एका एकरीत सांगितलं की त्यांना मी 75% ते 80% माल पडतो. चांगला माल आला तर सांगितलं की परवडत नाही म्हणून सांगालो की त्यांना. आता आगास निघाला, मागासमध्ये उत्पादन व्हायला लागला. 100-150 निघाला का? जिथं तिथं लोकल माल यायला लागले म्हणून पाऊस चालू आहे तिकडे म्हणा. त्या पावसाचं